हां, जर तुम्हाला चेंज करायचे नसेल तर पहिले जे अंडर 23 आणि अंडर 19 खेळाडू आहेत तेच कायम राहतील याची सुद्धा नोंद घ्या. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर मॅच सुरू होण्याच्या अगोदर आम्हाला त्याची नोंद द्यायची की हे आमचे चेंज खेळाडू आहेत. हां, जर नाही चेंज केले तर ते अगोदर जे खेळाडू तुम्ही अगोदरच्या मॅचला वापरले तेच कायम राहतील याची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टनने घ्या. चला मॅचकडे चाललो आहे. कोणता कोणाच्या ऐवजी तो याच्यात आहे का अंडर 19 मध्ये आहे का? थांबा एक मिनटं चेंज करतायत. हां सुजल भोई कुठे होता? सुजल भोई कुठे होता? असू दे ना, सनी पाटील आणि अहमद शाह आहे अंडर 19 तोच आहे ना कायम. चला तेच कायम आहेत. सिल्वर स्टार ज्युनियरचे अहमद शाह आणि सनी पाटील आहेत हे अंडर 19 अंडर 23 आणि दुसऱ्या बाजूला अक्षय चौरेशे अंडर 19 आणि ओम पांडे अंडर 23. कुणाच्या जागेवर त्याचं राहू दे. अंडर 23 आणि अंडर 19 नाही ना तो इकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फक्त अंडर 19 आणि अंडर 23 हा जर चेंज असेल तरच कळवायचं आहे, बाकी काही विषय नाही आहे. पण त्याच्यात काही चेंजेस असतील तर कळवायचं, नाही तर अगोदरच्या मॅचला जे अंडर 19 अंडर 23 खेळलेले आहेत तेच कायम असतील. चला मॅचला सुरुवात होते. रोहित आचार्य अंबरनाथचा एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजीसाठी, तर मुंबई चेंबूरचा युवा टॅलेंट बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहे ओम पांडे. दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीला आता तिसऱ्या मॅचला होते सुरुवात. दिवस पहिला शनिवार. पहिला बॉल बिगिट करायचा होता, अँगल थोडासा बॉलने बदलला रोहित यांच्या आणि तिकडे जर पाहिलं तर एक रन कंप्लीट होत आहे. या खेळाडू मला आठवतं आहे अनंत वाघ मॅगी ज्यावेळेला काळा चौकीच्या मैदानामध्ये पहिल्यांदा रोहित आचार्यला घेऊन आले होते काही वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर या गोलंदाजाने वेगाबरोबर कटर्सला भर दिला आणि चांगली कामगिरी करतायत. विनायक जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. विनायक जाधव मित्र परिवार सातत्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आणि अमित बाबा ठवाळ यांचे जवळचे सहकारी मित्र विनायकजी जाधव यांचं आगमन होतं आहे. विनायक भाऊ या, आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. अजित सरांनी मात्र हात फैलावलेले आहेत. धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल. सुरू झाली आहे धावसंख्या. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. योगेश पवार आणि ओम पांडे ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रिवान ग्रंथा स्पोर्ट्स या टीमला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार ज्युनियर भिवंडी यांच्यातील मॅच पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल आहे. थोडासा जास्त लांब असल्या कारणाने व्हाईट बॉल पंच इकडे पुन्हा कळवत आहेत. 2-1 धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. शनिवारचा दिवस आहे तरीसुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते या मैदानात. या मैदानात सुद्धा नेहमीच आणि आवर्जून मी उल्लेख करतो, मुंबईच्या कोणत्याही मैदानात जा टेनिस क्रिकेट रबर बॉल चाहते गर्दी करतात. हो यावेळेला थोडासा कटर किंवा हलकासा बॉल कमी गतीने टाकला, त्याला थोडीशी फ्लाईट दिली होती आणि गती कमी केली होती. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला. कव्हरच्या क्षेत्रात योगेश पवार यांनी 1 रन मात्र तिकडेही मिळेल. पहिली ओव्हर सुरू आहे.
समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर आले, चिखलामध्ये बॉल रुतलाय परंतु एक रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाते. ओम पांडे, योगेश पवार महाराष्ट्र रणजीपटू. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक युवा टॅलेंट मुंबई चेंबूरचं पाहायला मिळत आहेत. ओम पांडे पुन्हा ऑप्शनच्या बाहेर जाईल बॉल आणि वाईट बॉल घोषित केला जातोय. कुठेतरी ऑप्शनच्या बाहेर सातत्याने लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यामुळे स्वैर चेंडू इकडे त्याला पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेर आणि याचसाठी कदाचित ऑप्शनच्या बाहेर सातत्याने ते लक्ष केंद्रित करत होते. भले वाईट बॉल जाऊ दे परंतु काहीतरी स्पेशल पाहायला मिळालं आणि त्या बॉलला छेडछाड करण्याच्या प्रयत्नामध्ये रोहित आचार्य यांना मिळतंय यश. भावेशने पकडली चांगली कॅच आणि धक्का बसतोय पहिला. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर महेश चेंदवनकर स्वतः चांगले फलंदाज राहिलेले आहेत, क्षेत्ररक्षक राहिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित म्हात्रे सर या परिसराचं भूषण आहे, एकसर गावचं खूप चांगलं यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर माहीमचं नाव महाराष्ट्रभर नेणारे, शिवाजी पार्कात प्रॅक्टिस करणारे राजेश तळाशिलकर आऊ ज्यांचा 3 नंबर लकी आहे. विशारद पगारे आलेत. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली सुरुवात केली होती, षटकाराने सुरुवात केली होती याच विशारद पगारे यांनी. आणि आता पाहूयात एकमेकाच्या समोर 2 युवा खेळाडू. याही वेळेला अपील देखील केलं गेलं थोडंसं. 1 रन तिकडे घेतली जाते. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. येत आहे चेंडूच्या दिशेने सनवेद व्यवहारे. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन मिळणार आहे. रोहित आचार्य यांनी काही वाईट बॉल टाकले परंतु मोठा फटका अजूनही येऊ दिलेला नाही आहे. मैदानात ओम पांडे, विशारद पगारे, एक चेंबूर, एक लालबागचे खेळाडू तर बॉलिंगसाठी अंबरनाथचे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये आलेत सगळे आज बोरिवलीमध्ये. ओ हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. वा, रोहित आचार्यच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवण्याचा निर्णय भावेश पवारचा अगदी योग्य राहिला असाच म्हणावा लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत फक्त 7. 1 विकेट माघारी. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. रन करावे लागतील. बोरिवली एक मोठं उपनगर, मुंबईमधील झपाट्याने बदलणारं उंच उंच टॉवर आता पाहायला मिळत आहेत. बोरिवली परिसरामध्ये उद्यानांची नगरी म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचबरोबर नॅशनल पार्क हे सुद्धा आपल्या या बोरिवलीमध्येच आहे. कबड्डीचे संघ असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर खो खोचे संघ असतील, दहीहंडी पथकं असतील, अंडारामच्या टीम असतील, ओरामच्या टीम असतील आणि आता बोरिवली ते ठाणे हा टनेल देखील येतोय. एक ऐतिहासिक असा टनेलसुद्धा निर्माण होतोय. आणि अशी ही बोरिवली मुंबईतील एक महत्त्वाचं उपनगर म्हणून देखील ओळखलं जातं. आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे कोपरी ठाण्याचा एक युवा गोलंदाज अहमद शहा. अंडर-19 खेळाडू म्हणून खेळतात या स्पर्धेमध्ये. कंपल्सरी तुम्हाला पहिल्या 2 पैकी 1 ओव्हर अंडर-19 किंवा अंडर-23 खेळाडूला द्यायची आहे. फुलटॉस बॉल, स्ट्रोक खेळला आहे, टायमिंग चांगलं नाही आहे परंतु 1 रन तिकडे घेतली जाते. भावेश बॉलच्या दिशेने निघालेत. कॉल दुसऱ्या धावेसाठीचा दिला अतिशय जलद गतीने आणि तिकडे ओ हो, हा क्षण टिपण्यासारखाच होता. कसा बसा भावेशचा वेगवान थ्रो तिकडे पकडला अहमदने आणि न पाहताच यष्टांच्या दिशेने फेकला सुद्धा. तो बॉल यष्टांना लागला आणि तिकडे रनआउटच्या स्वरूपात ओम पांडे यांना माघारी परतावं लागणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने हा क्षण पाहायला मिळाला इकडे. हो, आणि कशा प्रकारे अहमदचा हा पहिलाच बॉल होता. विशारद पगारे यांच्यासाठी टाकलेला. टायमिंग नव्हतं झालं, फुलटॉस होता.
एक रन पहिलीच कंप्लीट केली आणि पाहिलं भावेश यांना थोडासा उशीर होतोय आणि लगेच दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला. भावेशने डावखुऱ्या हाताने हा जबरदस्त थ्रो केला. अहमदने धोनी स्टाईलमध्ये रनआउट या ठिकाणी केलाय. अंडर 19 खेळाडू आहे. विशेष म्हणजे बॉलिंग जो करतोय ज्याने आता रनआउट सुद्धा घेतला, अंडर 19 खेळाडू आहे. हे भविष्य आहे आपल्या टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटचं. म्हणूनच भरत वाघेला सर, अमित ठवाळ बाबा, आपलं कौतुक. हे युवा टॅलेंट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे. विशारद पगारे, वेगवान बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर येत आहेत. विशारदसाठी वेगवान गोलंदाजी. अहमदकडे वेग आहे, याचा उल्लेख अगोदर देखील केला होता. सिल्वर स्टार संघात बरेचसे युवा खेळाडू आहेत जे चांगली छाप सोडत आहेत. सध्या मोठमोठ्या संघांना पराजित करण्याचं काम करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रिवान ग्रंथा स्पोर्ट्स हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय या हंगामामध्ये. आणि बरेचसे युवा खेळाडूसुद्धा इकडे दाखल होत आहेत या स्पर्धेला पाहण्यासाठी. बऱ्यापैकी चाकरमानेसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात या बोरिवली नगरीमध्ये, दहिसरमध्ये, आजूबाजूच्या उपनगरांमध्ये. आणि तिकडनं सुद्धा प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी, मॅचचा आनंद घेण्यासाठी इकडे येत आहेत. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात मारला गेलेला हा फटका पाहायला मिळतोय. वा, कडक फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आता जयसिंग आलेत आणि ते सुरू झाले. मारलाय चौकार. दरवर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये काही नवीन हिरो मिळतात आणि या जयसिंगचा परफॉर्मन्स पाहता आजची सुरुवात त्यांनी लगातारच्या 4 षटकारांनी केलेली आहे. विलेपार्ले साधना क्रिकेट ग्राउंडपासून सुरू होतोय प्रवास त्यांचा. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय खरा. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर येत आहेत, फेकी करतील दुसऱ्या धावेसाठी, परंतु तिकडे थोडेसे घसरले होते विशारद. परंतु नशिबात कदाचित या 2 रन लिहिल्या होत्या, कारण ओव्हरथ्रो झालाय आणि तिकडेही 1 रन मिळते. त्यामुळे धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. विशारद पगारे, जय सिंग ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. विलेपार्ले, जुहूचं नेहरू नगर, ज्या परिसरातून किशन देवेंद्र सुद्धा येतात, त्या परिसरातून हा खेळाडू येतोय. सोळा धावा धावफलकावर दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. मॅच नंबर 3. यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. जय आला आणि आल्या आल्या रन मात्र सुरू झालेत मोठ्या प्रमाणावर. आणखीन एक मोठा फटका. 4. बॅक टू बॅक फटके सुरू झालेत. धावसंख्येचा वेग वाढवला आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेत ज्यावेळेला आपण पुरस्कार घेतो ना, एक ऊर्जा वाढते. आणि दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये जयने सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. आणखीन एक कडक. वा वा वा, जयच्या नावाची चर्चा, कारण परफॉर्मन्स त्यांचा. मारलाय षटकार. काही खेळाडू रबर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात, टेनिस बॉलपेक्षा चांगलं खेळतात. सरळ बॅटने या बॉलला तुम्ही जर खेळाल ना तर बॉल लांब जातो. तेच पाहायला मिळालं. जय आले आणि रनसुद्धा सुरू झाल्या. या ओव्हरमध्ये 19 बनल्या. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 26 धावा धावफलकावर. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आहे. रोहित आचार्य आणि विशारद पगारे.
आई बॉल ऑप्टमच्या बाहेरून थोडासा कट करण्याचा प्रयत्न आणि विशाल थोडासा लांबून खेचायला गेले तो बॉल, परंतु नाही शक्य झालंय. डॉट बॉल तिकडे येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकले जात आहेत. जे थोडीशी चर्चा करतायत विशारद बरोबर. फुल टॉस आणि हा बॉल फेकून दिला गेलाय लांब 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 लांब, खूप लांब. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. काय मारलं आता. फुल टॉस केला. चुकीला माफी नाहीये. तेच पाहायला मिळालं. लालबागचा रचिन रवींद्र म्हणजेच विशारद पगारे या बॉलला खूप लांबवर पाठवतायत. शिक्षा दिली आहे या फुलटॉसची. कमी गतीचा बॉल ऑप्टमच्या बाहेर. आता दबाव मात्र थोडासा इकडे निर्माण करतायत विशारद पगारे. धावसंख्या 32 वर गेलेली आहे. अर्धा डाव झालाय. अर्धा डाव बाकी आहे. विशारद पगारे एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जे आहेत. आणखीन एक समोर मारला यावेळेला. टप्पा थोडासा आवाक्यात आला आणि मग काय लालबागचा हा खेळाडू सोडणार नाहीये. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत 6 धावांसाठी. मोठे फटके 2 आलेले आहेत विशारद यांच्या बॅटमधून. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे. कबीर थ्रो करतील तोपर्यंत रन घेण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिटही केलाय. कबीरचंही कौतुक करावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. धावसंख्या 40 झाली आहे. 5 ओव्हरचा असणारा हा सामना आपण पाहतोय. दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय. यावेळेला थोडासा पुढे बॉल समोरच्या दिशेने खेळायला गेले परंतु शक्य नाही झालंय. पंच कळवतात लेग बायची ही एक रन आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. ओव्हर संपल्या 3 आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 2. विकेट माघारी परतलेले आहेत प्रिवान ग्रंथा स्पोर्ट्स या टीमच्या. 41ला 2. आम्ही आभारी आहोत नरेश चावला यांचे. सिक्सर किंग ज्यांना म्हटलं जायचं. पापे स्पोर्ट्स यांचे देखील आभारी आहोत. म्हणजे पापे म्हणा जावेद म्हणा हे असे काही खेळाडू आहेत बरेचसे कमिटीचे बॉल हरवले त्यांनी. त्याच्यापैकी एक पापे. 41 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ही जोडी आता स्थिरावली आहे. 5 बॉलमध्ये 16वर खेळत आहेत जय आणि 8 बॉलमध्ये 16वर खेळत आहेत विशारद पगारे. तर मीरा भाईंदरचा गोडदेव गावचा हा गोलंदाज येतोय कबीर सिंग. युवा गोलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूला युवा बॅटर आहे जय सिंग. या बॉलच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. परंतु भरत सर आऊ सर ज्या वेळेला रबर बॉलचं नाव काढलं जातं पार्ले टिळक हे नाव सुद्धा आवर्जून घ्यावं लागेल. तो चिखल ती गोलंदाजी यष्टीरक्षकांची पाठीमागे मात्र जी भंबेरी उडायची बॉल पकडताना किंवा पुन्हा पाठी लागून येतोय की काय हातात. तर हे सगळं होतं ना. तो चिखल तिथले प्रेक्षक ती पेकी बॉलिंग लाल रंगाचा तो बॉल हे सगळं काही आठवत असेल. बिग हिट. जय सिंगकडे एक वेगळा टॅलेंट आहे आणि बॉल फेकून दिलाय रस्त्याच्या पलीकडे मारला इमारतीवर. सिक्सर. येस
अनिल गोलतकर यांची सगळेच आठवण काढतायत की त्या परिस्थितीत सुद्धा अनिल गोलतकर फेकी बॉलिंगला सुद्धा क्लोज किपिंग करायचे. हात फाटलेला असताना सुद्धा मात्र त्यांनी क्लोज किपिंग केलेली आहे. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत त्या स्पर्धेच्या. अणवाणी मात्र खेळणं ते देखील सोपं नव्हतं. आणखीन एक स्ट्रोक खेळला जातोय. यावेळेला दिशा आहे स्क्वेअर लेगची. जय 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 जयचा जय जयकार. कारण काय जबरदस्त कामगिरी केली जाते इकडे. हा मुलगा सध्या चर्चेत आहे कारण यावर्षी जबरदस्त परफॉर्मन्स आहे जयचा. ज्याचा परफॉर्मन्स त्याची चर्चा. आणि आणखीन एक मोठा फटका त्यांनी खेळलाय. 51 धावा धावफलकावर आहेत. प्रिवान ग्रंथा 11 संघासाठी सध्या जय खेळतायत. चांगला बॉल. आता कमबॅक केलंय कबीर यांनी सुद्धा. टॅलेंट आहे कबीरमध्ये सुद्धा. दोन युवा खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. एकाने पहिले 2 मारले, त्याच्यानंतर जर पाहिलं तर गती कमी केली, थोडासा पुढे टाकला आणि डॉट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळतोय. 51 झाले. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. यामध्ये जो जिंकेल सेमीफायनल खेळेल संध्याकाळच्या सत्रात. लांबून खेळण्याचा प्रयत्न खरं तर खेळायचं होतं. कव्हर्सला बॉल गेला आहे लॉंगॉनला. रोहित आचार्य थ्रो करतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. टायमिंग नाही झालंय. धावसंख्या जर पाहिली तर आता 52 वर पाहायला मिळते. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. विशारद पगारे, जयसिंग. चांगलं घमासान सुरू आहे. क्रिकेट सुरू आहे. व्यावसायिक या खेळाडूंना पाहण्यासाठी सुद्धा MSB मध्ये आज गर्दी होणार. आज गर्दी होणार, उद्या सुद्धा गर्दीच होणार. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात बनवला स्ट्रोक. सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतायत. करेश तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. जाईल 54 वर. विशारद पगारे वेगवेगळे स्ट्रोक देखील दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आली आहे. यानंतर आणखी 4 मॅच येणार आहेत. विशू लालबाग प्रीमियर लीग मध्ये मोटरसायकल सुद्धा जिंकलेली आहे या खेळाडूने. स्ट्रोक फसलाय. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिला जय आणि विशूने आणि 2 रन कंप्लीट होत आहेत. बघता बघता धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे अब तक 56. 2 विकेट माघारी. शेवटचं 1 षटक बाकी आणि भावेश पवार येत आहेत का गोलंदाजीला. तर या स्वतः गोलंदाजीसाठी भावेश पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये इन फॉर्म बहरत असणारी जयसिंग आणि जोडीला अगदी टेक्निकली सुद्धा चांगली बॅटिंग करतायत विशारद पगारे. शेवटचं षटक आहे. भावेश स्वतः बॉलिंगसाठी दाखल झालेले आहेत. युवा खेळाडूंच्या बरोबरीने खूप चांगलं काम मात्र या सीझनमध्ये त्यांनी केलंय आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन देखील भेटते. परंतु असा एक युवा ज्याच्या बॅटिंगची चर्चा आहे, जयसिंग 27 वर बॅटिंग करतायत. ओ पहिलाच बॉल जयच्या बॅट मधून जातोय. सीमा रेषा पार. षटकार. जय विले पार्ल्याच्या या बॅटरची चर्चा आहे आणि तुटून पडतोय. गोलंदाज कोणी येऊ देत, हात खोलतोय. परंतु भावेश यांनी काल फायनल मॅचमध्ये SD ट्रॉफीच्या मेडन ओव्हर टाकली होती आपल्या गावासाठी खेळत असताना याच टीमच्या विरुद्ध. आणखीन एक. आता लांब होता थोडासा बॉल. वाट पाहिली आणि मग वाट लावली. 6 नंबर 2 या ओव्हरमधील जय सिंग 10 बॉलमध्ये 33 वर.
येस, आणखीन एक आलाय बरोबर. 39 वर खेळतायत जयसिंग, चांगली कामगिरी करतायत. पहिले 2 बॉल दोन्ही षटकार मारलेले आहेत. मुंबईचं युवा टॅलेंट आणि दुसऱ्या बाजूला भारतीय टेनिस क्रिकेटमधील वलांकित नाव भावेश पवार. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चर्चा बॅटरची देखील होणार आहे. जयसिंग या नावाची चर्चा आहे. समोर भावेश. हो हो हो, हा बॉल थोडासा वेगात टाकला होता, बॉल पाठीमागे जाईल, 1 रन तिकडे मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय का तर यस कॉल दिलाय. थ्रो ही जर पाहिलं तर थोडासा वाईड असल्या कारणाने 2 रन कंप्लीट. बाईच्या स्वरूपातील या 2 रन येतील. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे आणि धावसंख्या झाली 70. चला, पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला यायचं आहे आणि स्पर्धेचा नियम असाच आहे की टॉस हा इनिंग ब्रेकमध्येच झाला पाहिजे. टॉससाठी यायचं आहे राम जानकी भाईंदर आणि त्यांच्या विरुद्ध आर के मुलुंड. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, आर के मुलुंडचे कॅप्टन आलेत, राम जानकी भाईंदर कॅप्टन या. समोर समोर उडवलाय हेलिकॉप्टर आणि येतोय सिक्सर. विले पार्ल्याचे जय चर्चेत आहेत. जयसिंग 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 सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग. हा बॉल थोडासा फिरवण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे केला आणि मग तिकडे जयचा हेलिकॉप्टर. षटकाराने धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. कमबॅक आता भावेश यांना करायचं आहे, त्यासाठी ओळखले जातात. समोर जय, आणखीन एक मारला जाईल का? बॉल हवेत आहे, तिकडे पाहूया किती लांबवरचा चेंडू जातोय आणि जयने आणखीन एक षटकार मारलाय. सगळ्यांना विनंती आहे, जयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये आणि जयचं अर्धशतक देखील कंप्लीट होत आहे. जय बॅट उंचावून दाखवतील. या स्पर्धेमध्ये या युवा खेळाडूने मारलंय अर्धशतक. दुसरं अर्धशतक. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे, दुसरीचाही कॉल दिला जातोय. 2 रन तिकडे कंप्लीट केली जातील. दुसरं अर्धशतक आलं इकडे, तिसरीचा कॉल दिला जातोय आणि 3 रन देखील इकडे कंप्लीट केल्या जात आहेत. आता मोठी धावसंख्या झालेली आहे. नो डाऊट चांगले बॅटर सिल्वर स्टार ज्युनियरकडे सुद्धा आहेत खरे, परंतु जयची बॅटिंग चर्चेचा विषय राहिला. विशारद पगारे आणि जयसिंगने केली पार्टनरशिप आणि जयच्या मात्र नाबाद 15 बॉलमध्ये 54 धावा आपल्या टीमसाठी हा उभरता सितारा करताना पाहायला मिळालाय. वा वा वा. जय आणि विशारद पगारे दोघांनी चांगली कामगिरी केली आहे आणि मॅचला 85 पर्यंत घेऊन गेले आहेत. विजयासाठी 86 पाहिजेत आणि टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचे. परंतु भावेशला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात, सनवेदला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात, करेशला पाहणार आहात, सनीला पाहणार आहात. चांगले बॅटर तिकडेही आहेत, परंतु पाहूयात दुसऱ्या डावामध्ये काय घडणार. त्या अगोदर आपण जातोय टॉसकडे. भाईंदर टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत आतापर्यंत. आर के कॅप्टन या. भाईंदरचे कॅप्टन प्लीज या लवकर. माझ्या मते मुलुंडचे कॅप्टन रमेश आलेले आहेत. इनिंग जर चालू झाली आणि कॅप्टन नाही आले तर पेनल्टी असू शकते किंवा असणार आहे, याची नोंद टीम भाईंदरने घ्यायची आहे. राम जानकी भाईंदर कॅप्टन. महेश मोरजकर साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. राम जानकीचे कॅप्टन आलेत का? राम जानकी भाईंदर, आपल्याला शेवटचा कॉल दिला जातोय. क्या बात आहे. माझ्या मते थॉमस भाई आलेत. तुफान आले आणि तुफानाचा तडाखा कसा असतो अख्ख्या भारताने पाहिलंय. या रमेश भाई आपण देखील या.
राम जानकी बाईंदर मोरजकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे आणि मुंबईचं तुफान थॉमस डायस, मुंबई ते दुबई ज्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली त्यांना पाहणार आहोत दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये इन ॲक्शन. हेड कॉल दिला होता आणि हेडच आलेला आहे. रमेश, टॉस जीतकर क्या फैसला होगा, किस तरह से आपकी टीम है, मुलुंड की टीम यंगस्टर काफ़ी है उसमें भी, मगर कितने उत्साहित है आप इस टूर्नामेंट को खेलने के लिए? सर थैंक यू फॉर द अपॉर्चुनिटी, क्योंकि ये एक बड़ा अच्छा टूर्नामेंट है और हम लोग का थोड़ा मिक्सचर है, क्योंकि गोरेगांव और थोड़ा मुलुंड का मिक्स खेल रहे हैं हम लोग और काफ़ी एक्साइटेड है ये टूर्नामेंट के लिए. टॉस जीतकर हम लोग बॉलिंग करेंगे पहला. रमेश, आपको बहुत सारी शुभकामनाएं. थॉमस, इस मैदान में जब आते हो तो कुछ पुरानी यादें और इस मैदान के साथ जुड़ी हुई है और उस यादों के बारे में भी दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी और भरत सर, अमित ठवाल, इन सबकी ये टूर्नामेंट, इस टूर्नामेंट के बारे में भी. और आज कैसी टीम है आपकी? टीम अच्छी है हमारी. इस टूर्नामेंट के बारे में कहा जाए तो वन ऑफ द बेस्ट इन रबर बॉल एंड एमएसबी ग्राउंड तो हमेशा ही फेवरेट रहा है. अमित ठवाल बाबा और भरत सर का जो मेहनत रहता है हमेशा दिखाई देता है. इतना अच्छा टूर्नामेंट होता ही है. आज तुफान, आज वादळ येणार क्रिकेटच्या मैदानात रबर बॉलच्या. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहेत. क्रिकेट रसिका जाऊयात दुसऱ्या डावाकडे आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसा आवाज संपूर्ण भारताचा सगळ्यांचा लाडका व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. Welcome Dinesh Lord sir, such a great man, such a humble guy. आज सुमित पारकर कहिए, हरमीत सिंह कहिए, शार्दुल ठाकुर, रोहित शर्मा,
सर आपलं भाग्य आहे आज आपल्यामध्ये जर पाहिलं तर रोहित शर्मा यांचे कोच आणि ज्यांनी रोहित शर्माला घडवलं त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. शार्दुल ठाकूर म्हणा, हरमित सिंग म्हणा, जे आता अमेरिकेसाठी देखील खेळत आहेत, सिद्धेश लाड, असे कितीतरी खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, मुंबई रणजीसाठीचे खेळाडू ज्यांनी घडवले ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. याच मैदानामध्ये 12 वर्षाचा असताना हेच ते मैदान आहे. याच मैदानामध्ये रोहित शर्मा यांना त्यांनी पाहिलं, त्यांच्यातील गुण हेरले आणि विशेष म्हणजे सर सुद्धा सांगतात हीच ती विकेट आहे. याच विकेटवर रोहित शर्माला वयाच्या 12 वर्षाचा असताना त्यांनी पाहिलं, त्याच्यातले गुण न्याहाळले, मग स्वामी विवेकानंदसाठी त्यांना खेळवलं आणि मग हा एक इतिहास घडला गेला. जगाला एक महान खेळाडू मिळाला, परंतु ज्यांनी घडवला ते मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि इथेही न थांबता तब्बल आजही ग्रामीण भागातील असू देत, छोट्या घरातील असू देत, गरीब विद्यार्थ्यांना मात्र घडवण्याचं काम करतात. असे 26 विद्यार्थी, 26 खेळाडू त्यांनी दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्यावर मेहनत करतायत. असा असामान्य माणूस, अशी व्यक्ती ज्यांना भारत सरकारने द्रोणाचार्य हा पुरस्कार सुद्धा दिलाय. आगमन होत आहे या ठिकाणी दिनेश लाड सरांचं. सर आपलं मनपूर्वक स्वागत. ग्रेट ग्रेट ग्रेट. इसका विशेष म्हणजे 26 जी मुलं दत्तक घेतली आहेत त्याच्यामध्ये 4-5 मुलीसुद्धा आहेत सर. आणि आजही मात्र त्यांचं काम तेच आहे, नवोदित खेळाडू घडवायचेत आणि त्याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हरीश पांड्या सर, लाड सरांचा सातत्याने सुरू आहे. ये ओम पांडे की निरंतरता की मैं तारीफ करना चाहूँगा. बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है. और आज रोहित शर्मा की हम तारीफ करते हैं, लेकिन साथ में आप दूसरे क्रिकेटर्स मतलब आज मैं हरमित सिंह की बात करूं जो अमेरिका के लिए खेल रहे, जैसा आपने बताया. आज सिद्धेश लाड जिन्होंने आईपीएल की कमेंट्री भी की, आईपीएल भी खेला, रणजी ट्रॉफी खेली, सुनील पारकर, शार्दुल ठाकुर. मुझे आज भी याद है वैसे जिंदाना में एक प्रोग्राम हुआ था. शार्दुल ठाकुर ने 6 बॉल में 6 सिक्स लगाए थे. लोगों को शार्दुल ठाकुर ऐसा बॉलर पता है, लेकिन शार्दुल ठाकुर ने 6 बॉल 6 सिक्स इंटर स्कूल टूर्नामेंट में. और एक ऐसा मुंबई का क्रिकेट जहाँ दादर और पार्ला का और बैंड्रा का वर्चस्व था, उसको तोड़ने वाला यहाँ पर स्कूल स्वामी विवेकानंद.
बॅटरी संपली आहे वाटतं. पंद्रह पे एक, धीमी गेंद, इस बार अच्छा गति परिवर्तन. बॉलिंग एक कला है, अपने टप्पे से बल्लेबाज की सोच को घुमा कर रख देना, और वो कला में पारंगत ऐसे गेंदबाज न केवल गेंद को घुमाते हैं. हाँ, न्यू कॉलोनी के बाड़ा. वाइट बॉल. बाला एक ऐसा नाम है जो काफ़ी लोगों को खुशी देता है. स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पर 1, 16 पर 1. छियासी रन बनाने हैं, 70 रन और चाहिए. और यहां पर परफेक्ट यॉर्कर, बिल्कुल भी समझ नहीं पाया. क्रॉस द लाइन खेलने गए सनी पाटिल और सनसनी खेज यॉर्कर बाद होकर वापस. संवित व्यवहारे को नया पार्टनर मिलेगा, लेकिन व्हाट अ बॉल. पहले मैच में थोड़ी खर्चीली गेंदबाजी प्रसन्न की, लेकिन यही प्रसन्न है. बॉल के ऊपर कंट्रोल, चाहे टेनिस बॉल हो चाहे रबर बॉल हो, अच्छी स्पीड, और उनके पास एक ब्रह्मास्त्र है यॉर्कर का. क्या ये आज का लगातार तीसरा मैच होगा जहां पर पहले बल्लेबाजी करने वाली टीम को फतेह मिलेगी? नए बैटर है करिश म्हात्रे. भादवड़ का करेश और टेमघर का शाम, ये दो ऐसे खिलाड़ी भिवंडी ने दिए. हर गांव का इतिहास है. अलीमगढ़ से हिमांशु आए, गोरसई से भावेश, पवन और सूरज आए, भावाले से सूरज आए, रांडाल से चिराग माली आए. कई खिलाड़ी, मतलब और भी नाम है. स्कोर 16 पर 2. वाइट बॉल. भिवंडी के ग्रामीण क्रिकेट का जो एक बुनियादी ढांचा है वो इस तरह बना हुआ है, और इन दिनों पीटीसी भी अच्छा कर रहे हैं, पड़गा टेनिस क्रिकेट. इस बार फ्लिक किया, ये भी फुलर लेंथ की बॉल है लगातार, और यह मौका था, दूसरा रन पूरा कर लेंगे. गो फॉर इट. तकनीकी बारीकियां जो है ये आपको आपके कोच से सीखनी है, और छोटी छोटी बातों को जब आप सीखते हैं तब जाकर आप एक बड़ी कामयाबी हासिल कर सकते हैं. और ये वो मैदान जहाँ से रोहित शर्मा के करियर की मानो एक छोटी शुरुआत ज़रूर हुई और फिर आगे बढ़े. बोल्ड हिम, व्हाट अ डिलीवरी, स्नॉटर. और यहाँ पर प्रसन्न पाटिल ने तहलका मचा दिया है. एक के बाद एक विकेट लेते जा रहे हैं. अजंता फार्माचे राजू मामा या. स्टेज पर दिनेश लाड यानी कि राजू लाड, और अब आ चुके हैं राजू मामा. हाल ही में बहुत ज़बरदस्त आयोजन उनका रहा था, देवा भाऊ चषक, और उसके बाद सैयद ईसा राजा चषक, सागर पुजारी और राजू मामा. और गौतम वाघेला जिनका जन्मदिन है, सिएटल क्रिकेट क्लब, इसके लिए वो इस वक्त खेल रहे कायदे आजम सेकेंड लीग इंग्लैंड में. गौतम वाघेला, स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल. बस हमारी ये इच्छा है कि गौतम और कामयाबी के परचम लहराए. गांगुली जैसी बैटिंग गौतम वाघेला से उम्मीद करते हैं. और हाल ही में मैंने एक उनका वीडियो देखा जिसमें बॉलिंग भी बहुत लाजवाब की है. द स्पिनर गौतम वाघेला, हैप्पी बर्थडे टू यू,
हैप्पी बर्थडे टू अर्पित चतुर्वेदी, हैप्पी बर्थडे प्रशांत करपे, हैप्पी बर्थडे संजय सावंत लोबो। आज कई लोगों का जन्मदिन है। वाइट बॉल तो रणवीर शिंदे एंड युगवीर शिंदे, इनका भी आगमन हुआ है। वेलकम। थ्री फॉर 20। बहुत बढ़िया। इस बार भी फुल लेंथ की बॉल। लगातार संवेद व्यवहारे को बड़ा स्ट्रोक खेलने नहीं दिया है, ये अच्छी बात है। थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं। 3 गेंदें हुई है, अभी तक खाता खोल नहीं पाए संवेद। परिस्थितियां थोड़ी विपरीत है और संवेद सामना करेंगे ओम पांडे का। एक और बढ़िया बॉल, लेकिन वाइड बॉल दी गई है। लेंथ अच्छी, लाइन खराब थी। जय सिंह को मानना पड़ेगा, उनकी पारी में आज ठहराव देखने को मिला, तकनीकी सटीकता देखने को मिली और साधना ग्राउंड पर जो साधना उन्होंने की है अपने जीवन के क्रिकेट की, वो अब रंग लाई। वाइड एंड फुल। 22 फॉर 3। 86 रन बनने हैं मैच जीतने के लिए सिल्वर स्टार जूनियर को। और सामने है प्रीमान ग्रंथा MR 11। इस बार भी लाइन और लेंथ दोनों पर अच्छा काम करते हुए, हालांकि वाइड बॉल जरूर की है ओम पांडे ने, लेकिन बॉल जब स्टंप टू स्टंप रही है तब बल्लेबाज को उन्होंने जीतने नहीं दिया है। छोटे छोटे कॉन्टेस्ट, संवेद 0 पर और उनके पार्टनर कबीर सिंह, इन्होंने भी खाता खोला नहीं है, लेकिन उन्होंने कोई गेंद भी नहीं खेली है। तीसरा ओवर चलता हुआ। इस बार कनेक्ट अच्छा जरूर किया है, लेकिन पहला रन पूरा और दूसरा फिर और भी तेज। राज सिंह वहां पर पहुंचे थे। हाँ, ओमकार देसाई, आपसे प्रार्थना है मंच पर आए। ओमकार देसाई, वेलकम। हाँ, या ओमकार भाऊ, इसी मैदान पर हेलीकॉप्टर शॉट, ये छपरे के ऊपर 20 लाख से ज़्यादा लोग अब तक यूट्यूब में देख चुके हैं। और ये संवेद व्यवहार है। अब इनका व्यवहार थोड़ा सा वहां पर गेंद के साथ खराब रहा और फेंक दिया सैर सपाटे पर 6 रन। वेलकम ओमकार। ओमकार, जब तुम 6 बॉल में 6 6 लगातार 2 हफ्ते में स्ट्रोक लगा रहे थे, मैं कहीं और था, लेकिन तुम्हारा वो हेलीकॉप्टर शॉट बोरीली वासी भूल नहीं सकते। 20 लाख से भी ज़्यादा लोग उसको देख चुके हैं। जरूर जाइए। ओमकार देसाई हेलीकॉप्टर शॉट इन दीपक शाह मेमोरियल, ब्रांड एम्बेसडर ऑफ मुंबई क्रिकेट। और ओमकार देसाई का एक ही तरीका है, उनका खेलने का जो स्टाइल है, अंदाज है, करारा जवाब मिलेगा। इस बार भी क्लोज टू द बॉडी खेलते हुए 1 रन लिया संवेद ने। 6 लगाने की जो प्रक्रिया है वो थोड़ी सी मंद हो गई है। 6 ज़्यादा लगने चाहिए थे और उस पर काम करना होगा, थोड़ा जल्द आना होगा। 31 फॉर 3। तीसरा ओवर चलता हुआ, इसके बाद केवल 2 ओवर बचेंगे और यहाँ पर ओम पांडे अब तक 21 रन दिए, 1 विकेट लिया है। अब ये स्ट्रोक बढ़िया है कबीर सिंह का और इन दी आर्क आउट ऑफ द पार्क 6। बढ़िया पुल स्ट्रोक।
और जितने भी अंपायर है सब ओमकार देसाई के बहुत मतलब ग्राउंड के बाहर के दोस्त हैं। ग्राउंड में वो दोस्त बनाता नहीं, और ग्राउंड में कोई अंपायर नहीं है जो ओमकार को दोस्त बनाना चाहेगा, सीधी बात। आज सचिन कदम हमारे साथ है, उनका भी हार्दिक स्वागत। अभिषेक आंगणे दिखाई दे रहे हैं, उनका भी स्वागत। बड़े क्रिकेटर्स आज आ रहे हैं। और दिनेश लाड सर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेता, स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल की तरफ। कॉन्वेंट स्कूल के कंपटीशन में जब आप एक नॉन कॉन्वेंट स्कूल को क्रिकेट कोचिंग के ज़रिए नाम दिलाते हैं, मेरे ख्याल से वही अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि है। वो समय था जब शारदाश्रम, बाल मोहन, रिजवी, सेंट जेवियर्स, अंजुमन इस्लाम, ये सब स्कूलों का दौर था। और ऐसे में स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल की एंट्री ऐसी ज़बरदस्त हुई जैसे बॉलीवुड में टाइगर श्रॉफ की एंट्री हुई, और बाद में जो हुआ पूरी दुनिया ने देखा। क्रिकेट इज़ नो वंस मोनोपोली दिखाने वाला स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल और दिनेश लाड सर। अंगद पाटिल ने ओवर की शुरुआत, फुल टॉस बॉल संवेद व्यवहार के लिए, आसान बॉल दी, 6 रन। ये गलती आप कर नहीं सकते, नेवर बोला फुल टॉस टू संवेद व्यवहार। स्वप्निल परब, आपला हार्दिक स्वागत। दोस्तों, अगर आप शराब की आदत छुड़ाना चाहते हैं तो अल्कोहलिक्स एनोनिम्स नाम की संस्था के साथ वो जुड़े हैं, नेक काम कर रहे हैं। वेलकम स्वप्निल भाऊ। और धीमी गेंद कॉट बिहाइंड, गति परिवर्तन ने संवेद व्यवहार का विकेट लिया। कॉट बाय रवि लिंगाला, बोल्ड बाय अंगद पाटिल। (43 for 4). अभी भी 43 रन्स और चाहिए। तो आज के तीनों मैचेस में हमने देखा जो टीम ने पहले बल्लेबाजी की है उसमें पहले 2 मैचेस में जीत पहले बल्लेबाजी करने वाली टीम को मिली है। क्या ये तीसरे मैच में भी ऐसा होगा, ये इस वक्त हम नहीं जानते। नया बैटर है प्रेम। कल बहुत ज़बरदस्त थ्रो उन्होंने किया था आउटफील्ड में। प्रेम, सन्नी, कई अच्छे खिलाड़ी सिल्वर स्टार जूनियर में भावेश पवार के नेतृत्व में खेल रहे हैं। क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर। आज तो यॉर्कर की झड़ी लगा दी है। पहले प्रसन्न पाटिल और अब अंगद पाटिल, पाटिल एंड पाटिल। 43 for 5, आउट होकर वापस चल दिए बैटर प्रेम। दोपहर के सेशन की शुरुआत होगी, लेकिन सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली टीम बन सकती है यहाँ पर प्रीवान ग्रंथा RM11। एक अच्छा टीम यूनिट, जय सिंह की निरंतरता। नए बल्लेबाज है उमर खान। आज रवि लिंगाला, योगेश पवार जैसे सीनियर क्रिकेटर्स, इनके इनपुट्स ये बहुत काम में आते हैं। सीनियर और जूनियर क्रिकेटर्स का एक अच्छा जब कॉम्बिनेशन टीम में रहता है बहुत कुछ हो सकता है। अच्छा लीथल कॉम्बिनेशन। अंगद की एक और धीमी गेंद और वाइड बॉल, स्लोअर वन, बहुत लाजवाब करते हैं अंगद। नहीं आएगा ना इतना दूर। क्लोज टू द बॉडी, पुल कर दिया। दोस्तों, एक चीज़ मैं बड़ी जिम्मेदारी के साथ कहना चाहूँगा, अविनाश यादव और ओमकार देसाई के साथ आप अगर 10 मिनट भी खड़े रहते हैं या बैठते हैं, आपका मूड चेंज कर देंगे। 44 for 5।
और रवि लिंगाला गुड ट्राई, बॉल पीछे और सिंगल डबल लेना जा रहे हो उमर, और यहाँ पर विकेट हो जाएगा। यस, तो स्ट्राइक लेना चाह रहे थे उमर, लेकिन साथी खिलाड़ी कबीर तैयार नहीं थे, और सिल्वर स्टार जूनियर का एक और विकेट। लेकिन यहाँ पर एक चीज़ जो काबिल तारीफ़ है वो ये है कि इस टीम के ओनर तारिफ सैयद, इन्होंने एक युवा खिलाड़ियों की टीम तैयार करने की प्रक्रिया की शुरुआत की है, और एक प्रोसेस है। कोई भी टीम जब आप नई बनाते हैं उसको थोड़ा समय लगता है, फिर वो टीम सेटल होती है, उसके बाद वो परफॉर्म करती है, और आशा यही करते हैं कि सिल्वर स्टार टीम आने वाले दिनों में अच्छा प्रदर्शन करे। वर्ली के टूर्नामेंट से उन्होंने शुरुआत की थी, और धीरे धीरे रबर बॉल और टेनिस बॉल में ये टीम दिखाई देगी। धीमी गेंद और यहां पर तगड़ा शॉट कबीर सिंह का, और अब जाकर 6 की पुष्टि करते हुए कबीर सिंह का ये सिक्सर मुझे उतना पसंद आया जितना फिल्म कबीर सिंह में शाहिद कपूर का रोल पसंद आया। तो यहां पर अंगद पाटिल के ओवर अब खत्म, और 6 बॉल में 33 रन। चला कौन है बॉलर? अक्षय चौरसिया कल जिन्होंने 6 बॉल में 2 रन बचाए, चौरसिया सबके मन बसिया। ऑन साइड पर खेलते हुए 1 रन जरूर लिया है। वहां पर बैटर है, बैटर कौन है? हमें लाउड है नहीं। भाऊ ये ना कौन है? भाऊ रवि इस बार ऊपर की तरफ, और ये परफेक्ट शॉट है। यस, ऐसे स्ट्रोक खेलने होंगे, आखिरी वक्त तक लड़ना होगा। वेरी गुड कमबैक। मैच का परिणाम कुछ भी हो, लेकिन हम आने वाले हर मौके को एनकैश करेंगे, ये मैसेज देना बहुत जरूरी है ऑपोजिशन टीम को। हार जीत एक अलग बात है, बट खेलना ये जरूरी है। 4 बॉल 26, 6 विकेट पर 60 रन बने। अगर यहाँ पर बची हुई 4 गेंदों में 2 6 3 6 भी आते हैं तो मैच अच्छा बनेगा। हार जीत अपनी जगह है। रॉजर फेडरर ने कहा है अपने इंटरव्यू में, एक कॉन्वोकेशन सेरेमनी में वो कहते हैं कि मैंने जितने पॉइंट जीवन में जीते उससे ज़्यादा पॉइंट हारे मैंने, लेकिन मैंने मैचेस जीते। और यहाँ पर नो बॉल फ्री हिट, और कबीर सिंह का ये भव्य स्ट्रोक 6 रन। देरी से क्यों ना हो वो 6 रन आए। एक एक्स्ट्रा बॉल भी आएगी। 3 बॉल 19। माइकल जॉर्डन ने भी इस बात की पुष्टि की कि मैंने जितने बार स्कोर किया उससे ज़्यादा बार मैंने मिस किया। राहुल द्रविड़ ने इस बात को कबूल किया है कि मैं मेरे जीवन में कामयाब हुआ उससे ज़्यादा मैं कई बार कामयाब नहीं हो पाया। लेकिन वही बात है, नाकामयाबी से कामयाबी का सफ़र जारी है। एन्जॉय द जर्नी नॉट द डेस्टिनेशन। और सिल्वर स्टार भिवंडी जरूर इस पर आने वाले दिनों में काम करेंगे। इस बार एक और बढ़िया शॉट कबीर सिंह का, नमकीन सिक्सर। स्कोर नाउ 73 फॉर 6। 2 बॉल 13, मैच बन रहा है। अगर 2 बॉल में 12 आ गए, स्कोर इक्वल होगा तो नया टॉस होगा, और वो नया टॉस डिसाइड करेगा कि सेमीफाइनल का बॉस कौन होगा।
मैच अचानक ही गर्म हो गया है कबीर सिंह के आने से। 6 बॉल में 30 बनाकर खेलते हुए कबीर सिंह 5-6 लगा चुके हैं। मुझे याद है इरफान मलिक उन्होंने इंद्रोदय सम्राट चषक में 5 बॉल में 30 रन बनाए थे और मैच जिताया था। जबकि इरफान मलिक बॉलर के रूप में जाने जाते हैं, लेकिन उन्होंने वो 6 लगाए थे। कभी भी कुछ भी हो सकता है। शत्रुघ्न सिन्हा अगर फिल्म स्टार बन सकते हैं तो कुछ भी हो सकता है। 2 बॉल 13, अगर 12 बन जाते हैं, बिलीव मी, टॉस के ऊपर भले फिर रिजल्ट हो, बट सिल्वर स्टार जूनियर कमबैक ऑफ द ईयर कहा जाएगा एक मैच में। 2 बॉल 13, और अब जो प्रेशर है वो गेंदबाज अक्षय के ऊपर है। कल उन्होंने 2 बचाए थे, अब उनको बचाने हैं 13, लेकिन अक्षय चौरसिया को बल्लेबाजों ने है घेरा। कबीर सिंह, कैन ही डू इट? अगर ये बॉल पर सिक्सर आता है, मैच पूरी तरह से गर्म हो जाएगा। इवन स्टीवंस 50-50% पे, ये बॉल पे 6 जरूरी है। अगर ये 6 आता है, इट विल बी 50-50। यस, इट इज, इट विल हैपन, आई विल मेक इट हैपन। एक और भव्य सिक्सर, कबीर सिंह का ये 6ठा सिक्सर। सिंह इज किंग। 1 बॉल 7, अब प्रेशर पूरा बॉलर के ऊपर। और आज भी क्रिकेट का एक सुलगता सवाल यही है, क्या आखिरी ओवर टीम के बेस्ट बॉलर ने करना चाहिए या नहीं? 1 बॉल 7। अब ये मैच गर्म हो चुका है। दिल थाम के बैठिए दोस्तों। अमित बाबा ठवाड़ का हाथ अपनी जेब में है सिक्का निकालने के लिए। देखते हैं सिक्का निकलेगा या नहीं। कबीर सिंह, मैन, वाइड बॉल, 1 बॉल 6 रन। सिल्वर स्टार जूनियर, नाम में जूनियर, काम में सीनियर, कबीर सिंह। अगर यह सिक्सर आ गया, कबीर सिंह जिंदगी भर लोग भूल नहीं पाएंगे। इट्स सच अ क्रिकेटर। खोने जैसा कुछ भी नहीं है। और यह कबीर सिंह का स्ट्रोक, और वहां पर 4 रन। सो इट्स जस्ट अ 1 रन विक्ट्री। इससे ज्यादा आप क्या उम्मीद कर सकते हैं? कबीर सिंह पूरी टीम, देखिए सब लोग कबीर सिंह की तारीफ कर रहे हैं। दोस्तों, अगर आपने ताली नहीं बजाई तो फिर आप कंजूस है। ऐसी पारी रोज देखने नहीं मिलती। बिलीव मी, व्हाट एन इनिंग्स, सिल्वर स्टार जूनियर, यू आर ग्रेट। व्हाट एन इनिंग्स बाय कबीर सिंह। सब लोग उनको मुबारकबाद दे रहे हैं। ना हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है। क्रिकेट एक खेल है, उसको खेलना जरूरी है। ये मैन ऑफ द मैच डिवाइड होगा। एक कैप कबीर को मिलेगी, टी-शर्ट जय, कैप कबीर को मिलेगी, टी-शर्ट जय को मिलेगी। तो आइए अब मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच, तो आइए प्लेयर ऑफ द मैच अवार्ड अब हम देने जा रहे हैं। और पहली बार ये प्लेयर ऑफ द मैच अवार्ड डिवाइड हो रहा है। प्लेयर ऑफ द मैच जय सिंह को जे.आर. थॉमस का कैप दिया जाएगा, और जॉइंट प्लेयर ऑफ द मैच कबीर सिंह को 70-70 बोरीवली की ओर से टी शर्ट दिया जाएगा। वाह, व्हाट अ डिसीजन। आइए दिनेश लाड़ सर।